मुगात तूर डाळ आहे ना, अजून एक टाकते तूर डाळ. ही कसली डाळ आहे? मूग डाळ. गॅस ऑन केलाय. आता पाणी टाकते. हे काही टोमॅटो टाकले, 2 टोमॅटो. मिरच्या 7-8 ते टाकते आधीच. कढीपत्ता, तेल टाकते. खूप लोक मम्मी ते नुसतं हे मुगाचंच करतात ना वरण. आता काय हिंग, हळद. हे आता काय हे झाकण लावते ना. 3 शिट्ट्या ना. 3 शिट्ट्या. हे काय गॅस लावलाय ना तडकासाठी. हे वरण पण आपले 3 शिट्ट्या काय झालेत ना. आता काय तेल टाकते. ते मिरची काय ती कट करून टाकलेली ना. मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, मोहरी, जिरं, हिंग. हे लसूण टाकते ना. लसूण. आता काय तडका देते ना. टाक. परत आता गॅसवरती हे लावलंय ना. आता कोथिंबीर टाकते. खड्याचं मीठ. आता काय साखर टाकते. हे मूग डाळीचं हे मम्मी काहीतरी ॲसिडिटी ज्या लोकांना असेल ते लोकच काय ते खातात ना हे मुगाचं हे वरण. आणि ते तूर डाळमध्ये ते कसं जास्त खाल्लं की ॲसिडिटी काय होते हे म्हणून ते खूप लोक हे मुगाचं काय खातात. हे वरण हे पितात हे जेवणासोबत. हे मूग डाळीचं जाड होतं वरण. नाही, हे मूग डाळ जर काहीतरी टाकलं तर हे डबल ना काय होते वरण. तसं काय ते हे तूर डाळीचं नसते. मूग असं थंड झालं ना का जाड होते वरण. आणि ते तूर डाळीचं नाही होत ना. थोडंच होते, जास्त नाही. आता ते कड आलं की झालं ना वरण. कड आलं. ही कड आली आहे ना त्याला म्हणजे झालं.